नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10th मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं 4th चॅप्टर ज्याचं नाव आहे फायनान्शियल प्लॅनिंग. या चॅप्टरवर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. या चॅप्टरवर बोर्ड परीक्षा 2026 च्या अनुषंगाने आपण एक रिव्हिजन घेणार आहोत, एक उजळणी बघणार आहोत. सगळे महत्त्वाचे प्रश्न या चॅप्टर मधले आपल्याला बघायचे आहेत. सगळी महत्त्वाची सूत्र, सगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 3 चॅप्टर्स जे आहेत, एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि तिसरं अरिथमॅटिक प्रोग्रेशन, या तीनही चॅप्टर्स वरती ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. या अगोदरचे 3 चॅप्टर तुम्ही नसेल बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या तीनही चॅप्टरच्या लिंक्स तुमच्यासोबत शेअर करतो. तर चला जाऊयात पटकन पुढे, झटपट पटापट जाऊया पुढे खटाखट. तर बघा, काही महत्वाच्या कन्सेप्ट या चॅप्टरच्या अनुषंगाने आपण समजून घेऊया. जीएसटी फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे अर्थ नियोजन, म्हणजे पैशाचं नियोजन, तुमच्याकडे आलेला पैसा त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भातला याचा अर्थ असा होतो. तर या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट या चॅप्टर मध्ये आपल्याला जीएसटी समजून घ्यायचंय. तर जीएसटी म्हणजे काय मित्रांनो? जीएसटी म्हणजे हा झाला एक प्रकारचा टॅक्स. आता टॅक्सचा का टॅक्स सरकार घेते? आता उदाहरणार्थ ज्या बोर्डवरती मी लिहितोय, या बोर्डवर ज्यावेळेस हा मी बोर्ड नवीन घेतला त्यावेळेस या बोर्डवर मी सरकारला जवळपास 18,000 रुपये जीएसटी दिलेला आहे. सरकारकडे 18,000 रुपये गेले फक्त मी हा एक बोर्ड घेतल्यामुळं. हा जो कोट मी मागवला ऑनलाईन याच्यावर सुद्धा जीएसटी दिला. हा चष्मा मागवला याच्यावर जीएसटी दिला. ज्या कॅमेऱ्यामध्ये ही व्हिडिओ शूट होते त्याच्यावर सुद्धा जीएसटी दिला. वरती एक पंखा लागलेला आहे त्यावर सुद्धा मी जीएसटी दिलाय. ज्या लॅपटॉप मध्ये ही व्हिडिओ रेकॉर्ड होते त्याच्यावर सुद्धा जीएसटी दिलाय. हा जो माईक ज्यावरती मी बोलतोय, हा माईक ज्यावेळेस मी ऑनलाईन ऑर्डर केला त्यावर सुद्धा मी जीएसटी दिलेला आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींवरती पासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत एखादी कार घेतली तरी जीएसटी, प्रत्येक गोष्टीवरती आज जीएसटी आहे. तर हा जो जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ज्याला आपण फुल फॉर्म मध्ये म्हणतो, हा टॅक्स सरकार आपल्याकडे गोळा करतं. सरकार गोळा केल्यानंतर हा जो टॅक्स आहे सरकारकडे आल्यानंतर या टॅक्स मधील टॅक्स मधून च्या माध्यमातून जे जमा झालेले पैसे आहेत ते पैसे जे आहेत त्या पैशाचा वापर करून सरकार आपल्यासाठी सोयी सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करतं. रस्ता बांधतं, लाईटीची सुविधा उपलब्ध करून देतो, बऱ्याचशा सुविधा आहेत. ओके. परंतु भ्रष्टाचारामुळे या सगळ्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, ही गोष्ट वेगळी. पण हा जीएसटी टॅक्स आहे, हा समजून घ्या. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स आहेत जीएसटी मध्ये. एक आहे सीजीएसटी आणि एक आहे एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. समजा एखादी वस्तू आहे, समजा एखादा मोबाईल मी घेतला 20,000 रुपयाचा आणि याच्यावरती समजा 12% टॅक्स आहे. यावरती किती? 12% जीएसटी आहे. तर त्या 12% मधले 6% सीजीएसटी म्हणजे केंद्राकडे जातात आणि 6% एसजीएसटी म्हणजे स्टेट राज्य सरकारकडे जातात. आता या 20,000 रुपयावर जर मी 12% जर जीएसटी म्हटलं तर गुणिले 12 भागिले 100 गेलं, हे शून्य गेले, हे शून्य गेले, 12 दुने 24 म्हणजे 2400 रुपये टॅक्स. 20,000 रुपयाचा एक मोबाईल घेतला त्यावरती 2400 रुपये टॅक्स सरकारला जमा झाला. आता तुम्ही एक साधा विचार करा. आता रोज दिवसामध्ये कितीतरी लोक मोबाईल घेतात, हजारो लाखो रुपये मोबाईल घेतात. मग नुसता मोबाईलच्या माध्यमातूनच सरकारकडे किती टॅक्स जमा होत असेल? ओके, लक्षात घ्या. खूप सारा टॅक्स सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमातून जमा होत असतो. तर आता याच्यामध्ये बघा, 2400 चे 1200 रुपये झाला एसजीएसटी सीजीएसटी आणि 1200 रुपये झाला एसजीएसटी. तर अशा प्रकारे आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी ही कन्सेप्ट आपण समजून घेऊ शकतो. आता यावर आधारित प्रत्यक्षात काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बघा, पहिला प्रश्न आहे, Pawan Medicals. Pawan Medicals supply medicines. Was on some medicines the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? आता लक्षात घ्या, रेट ऑफ जीएसटी आपल्याला दिलेला आहे, रेट ऑफ जीएसटी इज 12%. बघा, जीएसटीचा रेट जर का 12% असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटीचा जो काही रेट आहे तो या जीएसटीच्या हाफ असतो, एवढं लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो, देअरफॉर रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू 6% अँड रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू 6%. दोघांचा सुद्धा रेट सेम असणार आहे, जास्त काय अवघड नाही. तर या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो, अतिशय सोपा आहे. इथं 12% दिलाय जीएसटी म्हणून एसजीएसटी आणि सीजीएसटी 6%. इथं जर 18% म्हटलं असतं तर एसजीएसटी आणि 6जीएसटी 99%. इथं जर का तुम्हाला 10% म्हटलं असतं तर सीजीएसटी आणि एसजीएसटी 55%. ओके, तर असा प्रश्न आला तर 1 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे. पुढचा एक प्रश्न बघा, हा प्रश्न पण सेम आहे. ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. बघा, रेट ऑफ सीजीएसटी आपल्याला आता दिलेला आहे. रेट ऑफ सीजीएसटी
इज इक्वल टू 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी, एसजीएसटीचा रेट किती असेल, अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी. आता सीजीएसटी जर का 9% आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटी या दोघांचा सुद्धा रेट कसा असतो, सेम असतो. मग रेट ऑफ सीजीएसटी 9%, सो देअरफॉर रेट ऑफ एसजीएसटी, रेट ऑफ एसजीएसटी ऑल्सो 9%. आणि मग रेट ऑफ जीएसटी काय झाला, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ एसजीएसटी 9%, रेट ऑफ सीजीएसटी 9%, मग रेट ऑफ जीएसटी किती झाला, 9 + 9 18%, किंवा 9च्या डबल 18%. तर असा एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हे दोन्ही प्रश्न खूप सोपे आहेत, एकदम सिंपल आहे. पण हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहेत, एक एक मार्काच्या अनुषंगाने. ओके, पुढे बघा. पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन आहे बघा. मिस रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. आपल्याला CGST आणि SGST काढायचे. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या. टॅक्सेबल अमाउंट ऑफ वन टीन, एका टीनची टॅक्सेबल अमाउंट किती, रुपीज 2,800. आपल्याला 2 टीनचे, 2 लस्टर पेन टीन, मी शॉर्टकट मध्ये टीन लिहितो, तुम्ही लिहायचं टॅक्सेबल अमाउंट ऑफ 1 लस्टर पेंट टीन. ओके, असं लिहायचं 2,800. मग टॅक्सेबल अमाउंट ऑफ 2 टीन्सची अमाउंट काय झाली, रुपीज 5,600 रुपीज. ओके, आपला मुद्दा काय, आपल्याला सीजीएसटी आणि एसजीएसटी काढायचं. मग रेट ऑफ जीएसटी काय दिलंय इथे बघा, रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे आपल्याला 28%. मग रेट ऑफ सीजीएसटी किती, रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी किती झाला, 14%. जर 28% जर का जीएसटी असेल तर सीजीएसटी आणि एसजीएसटीचा रेट आपल्याकडे असणार आहे 14%. आपल्याला काय विचारलंय, देन फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. तर आता सीजीएसटी आणि एसजीएसटी अमाउंट काय या दोघांची, तर पहिला सीजीएसटी या ठिकाणी लिहूयात. सीजीएसटीचा अमाउंट कशी काढणार, टॅक्सेबल अमाउंट 5,600, मग इथे लिहायचं 5,600 इंटू याच्यावर किती पर्सेंट बाबा, सीजीएसटी किती पर्सेंट आहे, 14% आहे. मग इंटू 14% म्हणजे 14/100. ओके, आता या ठिकाणी काय काय कट होईल, इथं जर आपण बघितलं 0,0,0,0 कट झाला. मग आपल्याकडे काय राहिलं बाबा, 56 इंटू 14. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन बघा किती येतंय, 56 इंटू 14. आता बघा 14 6 जा किती, 14 5 जा 70, 14 6 जा 84 चे 4 वरती आले 8, आणि 14 5 जा 70, 70 + 8 78, तर 784. आपल्याकडे आन्सर आलं रुपीज 784. हे काय झालं बाबा, सीजीएसटीची अमाऊंट. आता अमाऊंट ऑफ एसजीएसटी किती, सीजीएसटी आणि एसजीएसटी दोघांचे अमाऊंट सेम असतात. जर सीजीएसटीची अमाऊंट 784 तर एसजीएसटीची अमाऊंट सुद्धा 784 असणार आहे, त्याच्यामध्ये काय बदल नसणार आहे. मग आता या ठिकाणी आपण लिहूयात एसजीएसटीची अमाऊंट 5600, याच्यावर 14% इंटू 14/100, 0,0,0,0 गेले. 56 इंटू 14 किती झाले, रुपीज 784. आणि जर जीएसटीची अमाऊंट विचारली असती तर 784 + 784 जी काही आन्सर येईल ते आलं असतं. पण अशा प्रकारे हा प्रश्न ऑलरेडी विचारला गेला होता एका वर्षाला, पण या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तर याची तयारी ठेवायची. एकदम सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बघा पुढचा प्रश्न आहे, द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी, बाबा विथ जीएसटी अ रिमोट कंट्रोल टॉय कार is 1,770. Rate of GST is 18% on toy. Find the taxable value, CGST and SGST of toy car. आता बघा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार आपल्याला माहिती नाही. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार, ती कार आहे, रिमोट कंट्रोल कार लिहा बरं का, मी तर शॉर्टकट मध्ये लिहितो. समजा ती X रुपीज आहे. आता आपल्याला काय दिले, टोटल व्हॅल्यू ऑफ कार. टोटल व्हॅल्यू काय दिले, टोटल व्हॅल्यू ऑफ कार, कारची जी टोटल व्हॅल्यू आहे विथ जीएसटी ती दिले 1,770 रुपीज एवढी दिलेली आहे. आता इथं मुद्दा काय, रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 18%.
नीट समजून घ्या, कारची जी टोटल व्हॅल्यू आहे ती काय असते? कारची टोटल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टोटल व्हॅल्यू म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे एक्स प्लस जीएसटी काढावं लागणार आहे. जीएसटी 18% आहे. मग मला सांगा जीएसटीची जी अमाऊंट आहे ती काय असणार आहे? 18%. किती रुपयावरती? टॅक्सेबल व्हॅल्यू वरती 18%. भाऊ टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे. एक्स रुपयावर 18% म्हणजे इंटू 18/100. म्हणजे बाबा किती रुपये झाले? रुपीज 18 इंटू एक्स 18x. 18x/100 रुपीज ही काय झाली बाबा? ही काय झाली? जीएसटीची अमाऊंट. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, की टोटल व्हॅल्यू बघा, या ठिकाणी बघा टॅक्सेबल अमाउंट एक फॉर्म्युला तयार होतो. टॅक्सेबल अमाउंट अमाउंट प्लस जीएसटी जर तुम्ही केला, प्लस जीएसटी केला, तर तुम्हाला काय मिळेल? टोटल व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू मिळेल. व्हॅल्यू ऑफ कार, टोटल व्हॅल्यू ऑफ कार. आता टोटल व्हॅल्यू ऑफ कार हा फॉर्म्युला लक्षात घ्या. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू. भाऊ टॅक्सेबल व्हॅल्यू काय? एक्स आहे. प्लस जीएसटी किती आहे? 18x/100 आहे. आणि इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू काय? 1770 आहे. आता इथे काहीतरी इक्वेशन बनेल आणि एक्स ची व्हॅल्यू निघेल. जे एक्स ची व्हॅल्यू असेल ते आपला आन्सर या ठिकाणी येईल. आता इथं एक खालचे 100 घालवायला पाहिजे. सगळीकडे 100 ने मल्टिप्लाय करा. एक्स ला 100 ने मल्टिप्लाय केला 100x. 18x/100 याला पण 100 ने मल्टिप्लाय करा. इज इक्वल टू 1770 याला पण 100 ने मल्टिप्लाय करा. इथं 100 गेले. 100x प्लस 18x 118x झाले. इज इक्वल टू 1770 त्याच्यावरती 2 झिरो 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे. भाऊ आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. 177000 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. ओके. आणि 118 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. हा मल्टिप्लाय पलीकडे गेला 118 डिवायडेड बाय. आता एक्स ची व्हॅल्यू काय येईल बघा. 177000 डिवायडेड बाय 118. 118 वजा 118 बघा. हा बघा 7 मधून 8 गेले. 7 मधून 8 जात नाही. 17 मधून 8 गेले 5. इथं 1 घेतला. 7 मधून आपल्याकडं या ठिकाणी 1 आणि 1 2 गेला. 5 राहिले. ओके. आता या ठिकाणी माझ्याकडून या ठिकाणी वरचे 8 झिरो आपल्याकडे या ठिकाणी गेले. सॉरी 17 मधून जर का तुमच्याकडे 7 मधून 8 जात नाही. 17 मधून 8 गेले 9 राहिले. 7 मधून 2 गेले 5 राहिले. ठीक आहे. आणि वरचा एक झिरो घेतला. आता 180 5 जा. बघा 118 5 जा किती होतात बघा. 8 5 जा 44 आले. 5 1 जा 5 प्लस 4 9 आणि 5 1 जा 5 590. 118 5 जा 590 होतात. 590 मधून 590 गेले झिरो आणि या दोघांना झिरो वरती दिलं. ठीक आहे. म्हणजे 1500 रुपीज. रुपीज किती आलं? 1500. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार. आपल्याला पहिला प्रश्न विचारला होता की व्हॉट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार? टॅक्सेबल अमाउंट ऑफ द कार. तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार इज 1500. आता दुसरा मुद्दा आपल्याला इथे विचारलेला आहे. फाइंड सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता मला सांगा सीजीएसटी किती झाला? ह्या 1500 रुपीज वरती सीजीएसटी किती रुपये? आता जीएसटीची अमाऊंट 18% आहे. मग सीजीएसटीची किती असणार? 9%. एसजीएसटीची किती असणार? 9%. मग सीजीएसटी इज इक्वल टू 1500 वर 9% म्हणजे इंटू 9/100. आता हे 2 झिरो गेले. 15 इंटू 9 आलं. 15 इंटू 9. 15 9 जा किती आलं? रुपीज 135. 15 9 जा. आता सीजीएसटी 135 तर एसजीएसटी पण 135. मग इथं लिहायचं बाबा एसजीएसटी इज इक्वल टू 1500 रुपीज वरती 9% इंटू 9/100. झिरो गेले. आता 15 इंटू 9. 15 9 जा किती बाबा? रुपीज 135. आता या ठिकाणी सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारलं. जर इथं म्हटलं असतं जीएसटी काढा, मग या दोघांची सम केली असती 270 वगैरे आलं असतं किंवा 1500 वरती 18%. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. मित्रांनो 2-3 वेळा या प्रकारचा प्रश्न आलाय. आकडे बदलून आलेला आहे. लक्षात घ्या आकडे बदलून सुद्धा आपल्याला येऊ शकतो. इथं तुम्हाला टोटल व्हॅल्यू जी आहे ही बदलली जाईल. त्याच्यानंतर जीएसटीची अमाऊंट बदलली जाऊ शकते. एवढ्या गोष्टी लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा आहे आपल्याकडं. आता हा पण तसाच आहे. टिपटॉप इलेक्ट्रिक्स सप्लाइड एसी 1.5 टन टू अ कंपनी. बाबा टिपटॉप इलेक्ट्रिक्सने एका कंपनीला एसी सप्लाय केलेला आहे. कॉस्ट ऑफ द एसी सप्लाय इज 51,200 विथ जीएसटी. सेम प्रश्न आहे. विथ जीएसटी कॉस्ट किती आहे? 51,200. रेट ऑफ सीजीएसटी ऑन एसी. एसी वरचा सीजीएसटीचा रेट 14%. एक लक्षात घ्या. रेट ऑफ सीजीएसटी 14%.
देन फाइंड द फॉलोइंग अमाउंट ॲज शो इन द टॅक्स इनवॉइस ऑफ टिपटॉप इलेक्ट्रिक्स. मला सांगा रेट ऑफ एसजीएसटी किती. लक्षात घ्या सीजीएसटीचा रेट 14%, एसजीएसटीचा रेट सुद्धा तुमच्याकडे किती आला 14%. याचा आन्सर पटकन आलं पाहिजे की बाबा 14%. झाला एकदम सोपा प्रश्न आहे. दुसरा काय होता रेट ऑफ जीएसटी. आता रेट ऑफ सीजीएसटी 14%, रेट ऑफ एसजीएसटी 14%, मग रेट ऑफ जीएसटी किती झाला 28%. हा सुद्धा एकदम सोपा आणि सिंपल प्रश्न आहे. आता तिसरा पॉइंट आपण या ठिकाणी सॉल्व्ह करायला घेतला पाहिजे. तिसरा पॉइंट बघा पहिले दोन आन्सर तर पटकन मिळतात. आता तिसरा विषय काय बाबा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. बघा टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे दिलेली आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. तिला आपण काय करू ₹X म्हणू. टॅक्सेबल व्हॅल्यू ₹X. आता आपल्याला अमाऊंट विथ जीएसटी दिले 51,000. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय बाबा किंवा बाबा इथं बघा ही जी अमाऊंट आहे विथ जीएसटीची अमाऊंट काय बाबा टोटल व्हॅल्यू जी आहे 51,000 आहे. आपण इथं बघा टोटल व्हॅल्यू लिहा. मी शॉर्टकट मध्ये लिहितो टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ₹51,200. तुम्ही असं लिहा टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज ₹X. टॅक्सेबल व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू ऑफ एसी इज 51,200. आता टोटल व्हॅल्यू म्हणजे काय असतं टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. आता इथं जीएसटी काढावा लागणार आहे. मित्रा जीएसटी किती बाबा इथं जीएसटी जो आहे तो आपल्याला ₹X जी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे तिच्यावर किती पर्सेंट 28%. म्हणजे इंटू 28 अपॉन 100 म्हणजे काय झालं रुपीज 28 इंटू एक्स 28x अपॉन 100. 28x अपॉन 100 काय झाला जीएसटी. आता आपल्याला माहिती आहे की बाबा टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स प्लस तुमचा जीएसटी किती झाला 28x अपॉन 100 इज इक्वल टू टोटल अमाऊंट 51,200. आता हे माहिती आहे वाटलं तर तुम्ही मगाशी जो फॉर्म्युला लिहिला तसा तुम्ही लिहू शकता की बाबा टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स प्लस जीएसटी 28x अपॉन 100 इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू ऑफ एसी 51,200. आता या ठिकाणी काय करू आपण सगळीकडे 100 ने मल्टिप्लाय करू. हे 100 घालवण्यासाठी x इंटू 100 करा इज इक्वल टू प्लस 28x अपॉन 100 इंटू 100 करा आणि इज इक्वल टू 51,200 इंटू 100 करा. मग आता काय होईल बघा या ठिकाणी तुम्ही जर नीट विचार केला तर हे 100 गेले 100 गेलेले आहेत. मग बघा 100 इंटू एक्स 100x प्लस 28x किती झालं 128x इज इक्वल टू 51,200 ला 100 ने मल्टिप्लाय केलं 2 झिरो वाढले. भाऊ मला एक्स ची व्हॅल्यू काढायची. एक्स ला म्हणायचं तू इथंच थांब 5120000 म्हणायचं तू जाऊ नको लांब. 128 ला म्हणायचं तुझं इथं काय काम 128 मल्टिप्लाय इथं झाला डिवायडेड बाय 128. सो एक्स इज इक्वल टू 128 4 जा 512. बघा 128 4 इंटू 4 केलं 4 8 जा 32 चे 2 वरती आले 3 4 2 जा 8 8 प्लस 3 11 एक आला 4 1 जा 4 आणि 1 5 म्हणजे 128 4 जा 512 म्हणून इथं 4 आणि हे 1 2 3 4 0 4 इंटू 1 2 3 4 0 झालं. म्हणजे एक्स इज इक्वल टू माझ्याकडे काय आलं 40,000 म्हणजे काय बाबा या ठिकाणी द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कार किती इथं लिहायचं ₹40,000 झालं. त्याच्यानंतर फोर्थ नंबरचा पॉइंट काय बाबा फोर्थ नंबरचा क्वेश्चन मला काय विचारलाय तो बघा टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. मग आता जीएसटीची टोटल अमाऊंट काय झाली. जीएसटीची टोटल अमाऊंट म्हणजे काय बाबा 28x अपॉन 100 जीएसटी काय 28x अपॉन 100 इथे लिहा 28x अपॉन 100. मग 28 इंटू एक्स ची व्हॅल्यू काय बाबा 40,000 डिवायडेड बाय 100 बरोबर 1 2 1 2 0 गेला. आता 28 इंटू 400 करा. बघा 28 इंटू 4 तरी करा किती होतात 4 8 जा 32 चे 2 इथं आले 3 4 2 जा 8 प्लस 3 11 बघा ₹112 आणि हे 2 झिरो म्हणजे 11,200 काय झालं बाबा जीएसटी 11,200 आपल्याकडे झाला जीएसटी. आता पुढचा अमाऊंट ऑफ सीजीएसटी पाचवा पॉइंट अमाऊंट ऑफ सीजीएसटी ओके सीजीएसटीची अमाऊंट काय बाबा टोटल याची टॅक्सेबल व्हॅल्यू काय ₹40,000 बरोबर. टॅक्सेबल व्हॅल्यू ₹40,000 त्याच्यावर किती पर्सेंट सीजीएसटी आहे सीजीएसटी बाबा आपल्याकडे दिलेला आहे 14%. मग या 40,000 वर 14% म्हणजे इंटू 14 अपॉन 100 हे 2 झिरो गेले काय राहिले बाबा 400 इंटू 14 4 जा किती झाले 56 रुपीज
5,600 रुपीज किती बघा 14 4 जा 56 ओके आणि हे 2 झिरो 5,600 काय झालं अमाऊंट ऑफ सीजीएसटी 6 पॉइंट अमाऊंट ऑफ जीएसटी सेम आहे. टोटल अमाऊंट किती बाबा 40 टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 याच्यावर जीएसटी किती आहे 14%. मग 14 अपॉन 100 ने मल्टिप्लाय केलं हे 2 झिरो गेले 40 इंटू 14 इंटू 4 किती 56 आणि 56 वरती आपण हे 2 झिरो घेतले 5,600. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हा जर प्रश्न आला बोर्डाच्या परीक्षेला तर 4 मार्काला येऊ शकतो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात मित्रांनो. पुढचे काही क्वेश्चन्स बघूयात. हा मोठा क्वेश्चन होता पण महत्वाचा होता. बघा इथं आता लक्षात घ्या या ठिकाणी पेएबल जीएसटी कन्सेप्ट खूप महत्वाची आहे. पेएबल जीएसटी सांगतो. इथं मला पेएबल जीएसटी काढायचा तो म्हणजे काय. आता समजा आपल्याकडे हा गणेश नावाचा एक पोरगा आहे. याचं नाव आहे गणेश. ओके मिस्टर गणेश. गणेश विचार करतो की चला बाबा आपण काहीतरी बिझनेस चालू करूयात. आपण मोबाईलचंच दुकान टाकू, मोबाईलचा शॉप टाकू. मग इकडून तिकडून कर्ज काढतो 10-12 लाख रुपये जमा करतो 20-1 लाख रुपये जमा करतो आणि तो जातो मुंबईला काय आणायला मोबाईल चांगले नवीन नवीन मोबाईल आणायला मुंबईला एका मोठ्या दुकानामध्ये जातो जिथं होलसेल मध्ये त्याला मोबाईल मिळणार आहे. मग तो काय करतो मुंबईला जातो आणि मुंबईला जाऊन दुकानामधून काय 10-12-20 लाख रुपयाचे तो मोबाईल खरेदी करतो आणि ते मोबाईल खरेदी केल्यानंतर तो काय करतो रुपीज 1 लाख 1 लाख रुपीज 1 लाख रुपयेचा जीएसटी तो काय करतो पेड करतो. जीएसटी काय करतो पेड करतो तो पेड जीएसटी. हा काय करतो एवढा जीएसटी काय करतो तो पेड करतो. जीएसटी देऊन टाकतो बरोबर. आता हा जो पेड केलेला जीएसटी त्याचा नंतर आपण विचार करू. त्यांनी पेड केलाय 1 लाख आणि नंतर काय करतो तो मोबाईल आणतो आणि हे सगळे मोबाईल गावामध्ये येऊन शहरामध्ये येऊन तो विकून टाकतो आपल्या दुकानामध्ये. बऱ्याच लोकांना तो विकून टाकतो. आता हे जीएसटी सगळे विकल्यानंतर आता हा 1 लाख रुपये जीएसटी तो कोणाला तरी देईन आणि तो नंतर सरकारकडे जमा होईल ती गोष्ट वेगळी. पण याने 1 लाख रुपये जीएसटी दिलाय. याच्यानंतर यांनी काय केलं लोकांना मोबाईल विकले, मोबाईलचे पैसे आले त्यासोबत जीएसटी पण आला. मग ह्यांनी काय केलं जीएसटी कलेक्ट केला. कलेक्टेड जीएसटी आपण त्याला म्हणू. कलेक्टेड जीएसटी. हा जीएसटी याने किती कलेक्ट केला रुपीज 1,20,000 एवढा जीएसटी भावाने काय केला कलेक्ट केलेला आहे. आता हा कलेक्ट केलाय जीएसटी आता जीएसटी तर सरकारला द्यायला पाहिजे. यांनी हे 1,20,000 रुपये 1,20,000 रुपये सरकारला दिले पाहिजे होते. पण हा काय करतो एवढे पैसे सरकारला देत नाही. हा काय करतो याने भरलेले 1 लाख रुपीज काढून घेतो. काय करतो हा काय करतो 1,20,000 मधून 1 लाख रुपीज काढून घेतो म्हणजे उरले किती 20,000 रुपीज सरकारला देतो. मग याला म्हणतात पेएबल जीएसटी 20,000 रुपीज पेएबल जीएसटी. आता याने जे पैसे भरलेले असतात त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जे पैसे त्यांनी गोळा केलेले असतात कलेक्टेड म्हणजे पेड जीएसटी जो जीएसटी पेड केलाय त्याला म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे ते परत मिळणार आहे आणि जो जीएसटी त्यांनी कलेक्ट केलेला आहे त्याला म्हणतो आपण आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स जो आउटपुट टॅक्स ओके. मग आता इथं पेएबल जीएसटीचा एक फॉर्म्युला काय झाला बाबा बरोबर का पेएबल जीएसटी ओके. पेएबल जीएसटी म्हणजे काय जो त्याच्याकडे कलेक्ट केलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स शॉर्टकट मध्ये लिहितो मायनस त्याने जो जीएसटी पेड केला होता त्याला म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. मग आउटपुट टॅक्स किती होता 1,20,000 मायनस 1 लाख 1,2,3,4,5,0 ठीक आहे. 1,20,000 मधून 1 लाख गेले आपल्याकडे राहिले 20,000 म्हणजे 20,000 याचा काय होता पेएबल जीएसटी. म्हणजे पेएबल जीएसटी कसा काढतात हे तुमच्या लक्षात आलं असेल आता या छोट्या उदाहरणावरून. आता आपण हे एक्झाम्पल बघू जे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा या एक्झाम्पल मध्ये जर आपण नीट व्यवस्थित विचार केला तर या एक्झाम्पल मध्ये मला काय दिलंय चेतना स्टोअर पेड जीएसटी. आता तो जीएसटी पेड केलेला आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपीज आहे बाबा 1,05,000 एवढा जीएसटी भावाने पेड केलेला आहे द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड जीएसटी इज 1,20,500. कलेक्टेड जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स आपण त्याला म्हणू. आउटपुट टॅक्स जो आहे तो कलेक्टेड जीएसटी रुपीज 1,22,500 आणि पुढे सांगितलेलं आहे फाइंड द जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोअर. आता पेएबल जीएसटी काढायचं. मग पेएबल जीएसटीचा फॉर्म्युला आता आपण बघितला. पेएबल जीएसटीचा फॉर्म्युला काय इनपुट टॅक्स क्रेडिट बघा इनपुट टॅक्स क्रेडिट मायनस आउटपुट टॅक्स. शॉर्टकट मध्ये लिहिलं तुम्ही परीक्षेला पूर्ण वाक्यात लिहा. आता वेळ कमी आहे फटाफट सगळं व्हावं म्हणून. आता बघा इनपुट टॅक्स क्रेडिट किती बाबा सॉरी आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट ओके. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट.
आता आउटपुट टॅक्स किती 1,22,500 मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती 1,05,000. आता बघा 1,22,500 मधून 1,05,000 गेले, आपल्याकडे आन्सर आलं ₹22,000. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. एकदम सिंपल आहे, पेएबल जीएसटी काढणं सिंपल आहे. फक्त कन्सेप्ट जर समजली ना तर काय प्रॉब्लेम नाही, पण कन्सेप्ट नाही समजली तर प्रॉब्लेम आहे. नजमा इज प्रोपरेटर ऑफ अ फिल्म रजिस्टर अंडर जीएसटी. शी पेड जीएसटी ऑफ ₹12,500. मग आता हिने पेड केला जीएसटी, त्याला म्हणायचं इनपुट टॅक्स क्रेडिट किती बाबा ₹12,500 एवढा पेड केलेला आहे. ऍड कलेक्टेड ₹14,750. कलेक्टेड जीएसटी त्याला आपण म्हणू आउटपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्स आपण त्याला म्हणू आउटपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्स म्हणू. आउटपुट टॅक्स किती ₹14,750. म्हणजे याने जो जीएसटी पेड केलेला आहे त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट आपण म्हणणार 12,500. आणि आउटपुट टॅक्स म्हणजे काय, जो कलेक्ट केलेला जीएसटी त्याला आउटपुट टॅक्स म्हणणार, जो आहे 14,750. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ आयटीसी. आता अमाऊंट ऑफ आयटीसी 12,500 आणि अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. आता पेएबल जीएसटीची अमाऊंट काय बाबा, पेएबल जीएसटी काय बाबा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती 14,750 मायनस इनपुट टॅक्स किती 12,500. ओके. आता बघा 14,750 मधून 12,500 गेले, किती राहिले बघा 0, 7 मधून 5 गेले 2 आणि 4 मधून 2 गेले 2, 2,250. आपल्याकडे आला आन्सर 2,250. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू शकतो. हे झाले पेएबल जीएसटी वर आधारित काही क्वेश्चन. हे क्वेश्चन 1 किंवा 2 मार्काला आपल्याला विचारले जाऊ शकतात. पुढचा बघा मुद्दा. आता हा प्रश्न जरा थोडासा वेगळा आहे आणि समजून घ्यायला थोडा अवघड आहे, पण मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, एक टेबल बनवून सांगणार आहे. ठीक आहे बघा. यात जर आपण बघितलं, आमिर एंटरप्राइजेस purchased chocolate sauce bottle and paid GST of ₹3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of ₹4,100. Mayank Food Corner purchased this bottle from Akbari Brothers and paid GST 4,500. Find the amount of GST payable at every stage. प्रत्येक स्टेजवरती जी जीएसटीची अमाऊंट असेल पेएबल ती आपल्याला या ठिकाणी काढायची. बघा समजून घ्या. पहिला कोण आहे, आमिर एंटरप्राइजेस. बघा आमिर एंटरप्राइजेस. आता इथं आपण लिहू आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइजेस. आमिर एंटरप्राइज आपण पकडू. आता आमिर एंटरप्राइज आहे. आता या आमिर एंटरप्राइजचा विषय काय जरा नीट समजून घ्या. आमिर एंटरप्राइजने काय केलंय, परचेस केलेल्या आहेत चॉकलेटच्या बाटल्या, चॉकलेट सॉस बरोबर, चॉकलेट सॉसच्या बाटल्या परचेस केल्या आणि पेड केलाय जीएसटी 3,800. यांनी जीएसटी काय केलाय बाबा, पेड केलाय ₹3,800 जीएसटी काय केलेला आहे, पेड केलेला आहे. ओके. आता पुढे काय झालं, ही सोल्ड दोज बॉटल टू अकबरी ब्रदर्स. आता हा जो अकबरी ब्रदर्स आहे आपल्याकडे, अकबरी ब्रदर्स जो आहे, अकबरी ब्रदर्स जो आहे याला त्याने काय केलेल्या आहेत, बाटल्या विकलेल्या आहेत. बघा आता गंमत काय झाली, अकबरी ब्रदर्सला या बाटल्या विकत घेतल्या आणि झालं काय, ऍड कलेक्टेड जीएसटी 4,100 आणि ह्याने जीएसटी किती केला, कलेक्ट केलाय 4,100. आता आणि त्याच्यानंतर पुढे काय झालंय बाबा, पुढचा विषय काय, ह्या ज्या बाटल्या आहेत पुढे, मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल फ्रॉम अकबरी ब्रदर्स. आता मयंक फूडने काय केलंय, मयंक फूड वाला जो आहे आपला, मयंक फूड कॉर्नर, मयंक फूड लिहितो मी शॉर्टकट मध्ये. मयंक फूड कॉर्नरने काय केलं, या बाटल्या घेतलेल्या आहेत, या ज्या बॉटल्स आहेत चॉकलेट सॉस बॉटल, त्याने अकबरी ब्रदर्स करून घेतल्या आणि किती रुपये पेड केला जीएसटी. यांनी नंतर बघा, मयंक फूड कॉर्नर परचेस दिस बॉटल फ्रॉम अकबरी ब्रदर्स अँड पेड जीएसटी ₹4,500. 4,500 चा जीएसटी जो आहे तो त्यांनी पेड केलेला आहे. ओके. आता आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमध्ये, या सगळ्या सिच्युएशन मध्ये मला काय सांगितलंय, फाइंड अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल ऍट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता पेएबल जीएसटी, सीजीएसटी, एसजीएसटी काढायचं. या छोट्याशा एका चेन वरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. बघा कसं, आपण काय केलं, आमिर एंटरप्राइजेसचा पेड जीएसटी किती, कलेक्टेड जीएसटी किती, मग पेड जीएसटी आणि कलेक्टेड जीएसटी मी काय घेतला की आपल्याला पेएबल सीजीएसटी आणि पेएबल एसजीएसटी आपल्याला मिळून जाईल. या ठिकाणी आपण एक काम करू, इथं पेएबल
CGST, इथं पेएबल काय करू, जीएसटी करू. ओके, आणि इथं पेएबल SGST आणि पेएबल CGST आपण करू, म्हणजे जरा सोडवायला सोपं पडेल. बघा, आमिर, अकबरी, मयंक सगळ्यांसाठी. आता पहिला आमिर एंटरप्राइजेसचा बघा. आमिर एंटरप्राइजेसने किती जीएसटी पेड केलाय, 3800 रुपीज 3800 एवढा जीएसटी पेड केलाय. कलेक्ट किती केलाय आमिरने, 4100 रुपीज 4100 कलेक्ट केलाय. मग पेएबल जीएसटी किती, बघा आता जो पेड जीएसटी असतो त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो, आणि जो कलेक्टेड जीएसटी असतो त्याला आपण आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो. आणि पेएबल जीएसटी म्हणजे काय, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे कलेक्टेड जीएसटी मायनस पेड जीएसटी. आता 4100 मधून 3800 गेले, किती राहिले बाबा, फक्त 300 रुपीज. 300 रुपीज काय झाला बाबा, पेएबल जीएसटी. आता पेएबल जीएसटी 300 आहे, तर सीजीएसटी किती झाला, 300चा हाफ किती झाला, रुपीज 1150. आणि इथे पण सीजीएसटी किती झाला, 150 झाला, संपला विषय. आता अकबरी ब्रदर्सचा विचार करा. अकबरी ब्रदर्सचा पेड जीएसटी किती, जीएसटी पेड केलाय त्याने, 4100 आमिर एंटरप्राइजेसला दिले, म्हणजे 4100 आपण या ठिकाणी म्हणू, 4100 हा झाला पेड जीएसटी. हा काय झाला बाबा याचा, अकबरी ब्रदर्सचा जो आहे तो पेड जीएसटी. आणि याचा कलेक्टेड जीएसटी किती, 4500. मग इथे लिहा रुपीज 4500 यांनी कलेक्ट केलेला जीएसटी, बरोबर. अकबरी ब्रदर्सने पेड केलेत 4100 आणि कलेक्ट केलेले 4500. आता मग पेएबल जीएसटी किती असणार याला, 4500 मायनस 4100, किती राहिले बाबा, 400 राहिले. मग 400च्या हाफ सीजीएसटी, एसजीएसटी 200, आणि इथं हाफ झाला सीजीएसटी 200, संपला विषय. मयंक फूड कॉर्नर साठी पेड जीएसटी किती, यानी मयंक फूड कॉर्नरने पेड केलेत 4500 रुपीज, इथं लिहिलं 4500. याने कलेक्ट केलेला जीएसटी दिलेला नाहीये, त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी येणं थोडंसं अवघड आहे, ते काय येणार नाही. पण त्याच्यामुळे पण इथपर्यंत आपण एवढा जरी तुम्ही भाग जरी कव्हर केला तरी काम झालं. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदम तक्ता जर अशा प्रकारे चार्ट असेल तर तो समजून घ्यायला जरा सोपा जाईल. ठीक आहे, आता पुढे जाऊ थोडंसं बघा. पुढचा क्वेश्चन आहे हा. आता पुढचे जे आता जीएसटी वरचे सगळे क्वेश्चन झाले, जीएसटीची रिलेटेड अजून दोन महत्वाचे प्रश्न जरा समजून घ्या की जे परीक्षेला येऊ शकतात. पहिला प्रश्न असतो जीएसटी नंबर. बघा जीएसटी नंबर किती, 15 अंकाक्षरी असतो, 15 डिजिट्स असतात त्याच्यात, नंबर आणि डिजिट्स मिळून. आणि जीएसटीची सुरुवात कधी झाली, 17 जुलै, 1 जुलै 2017. हा आकडा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न यावर्षी येण्याची दाट शक्यता आहे. जीएसटी नंबर किती आकडे असतो, 15 डिजिट असतो, 15 नंबर आणि डिजिट असतो त्याच्यामध्ये. आणि त्याची सुरुवात जीएसटीची किती पासून झाली, 1 जुलै पासून. ठीक आहे, आता पुढचे जे काही प्रश्न आहेत इथून पुढचे ते सगळे शेअर वरती आधारित आहेत, आपल्याकडे शेअर वरती आधारित आहे. तर यावरती आता आपण चर्चा करूया थोडीशी. ओके, बघा आता याच्यामध्ये शेअर्स जे आहेत, आपण ज्यावेळेस विकत घेतो तर शेअर्स वरती डिटेल्स चर्चा करायला आता तितकासा आपल्याकडे वेळ नाहीये, परीक्षा जवळ आली आणि ही व्हिडिओ मला खूप लांबवायची नाहीये. बघा, शेअर्स जो आहे एखाद्या कंपनीचा ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस तो मार्केट व्हॅल्यू वरती विकत घेतो. शेअरची एक फेस व्हॅल्यू ठरलेली असते, ती फेस व्हॅल्यू शेअरची कधीच बदलत नाही. उदाहरणार्थ एखाद्या शेअरची जर फेस व्हॅल्यू ₹100 असेल तर ती 100च राहणार आहे, ती काय बदलणार नाही. पण मार्केट व्हॅल्यू जी आहे ना ती नेहमी कमी जास्त होत राहते. जसं एखाद्या कंपनीची प्रगती होईल तशी मार्केट व्हॅल्यू वाढणार आहे. कंपनी पडली, कंपनी जर का डाऊन झाली तर तिची मार्केट व्हॅल्यू जी आहे ती कमी असं होणार आहे. म्हणजे समजा याची मार्केट व्हॅल्यू समजा कमी कधी कधी वाढली, 120 रुपीज पण होऊ शकते, 120. आणि याची मार्केट व्हॅल्यू कधी कधी कमी सुद्धा होऊ शकते, म्हणजे 120च्या ऐवजी कमी कमी सुद्धा होऊ शकते, ₹70 पण होऊ शकते. किंवा कधी कधी मार्केट व्हॅल्यू जी आहे ती ₹100 सुद्धा राहू शकते. म्हणजे 3 शक्यता आहे शेअरच्या मार्केट व्हॅल्यूच्या अनुषंगाने, 3 शक्यता. जितकी मार्केट व्हॅल्यू आहे, फेस व्हॅल्यू आहे तेवढीच मार्केट व्हॅल्यू राहू शकते. किंवा कधी कधी मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त होऊ शकते. कधी कधी मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू पेक्षा कमी होऊ शकते. आता ज्यावेळेस ती जास्त होते, त्यावेळेस आपण काय म्हणायचं, शेअर कशावरती, प्रीमियम वरती, प्रीमियम वरती. आता प्रीमियम वरती म्हणजे ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू वाढते त्यावेळेस शेअर प्रीमियम वरती असतो, आणि कमी होते तेव्हा डिस्काउंट, तेव्हा शेअर कशावर असतो, डिस्काउंट. मग आता जर 120 रुपीज मार्केट व्हॅल्यू आहे, किती रुपयांनी वाढली तर 20 रुपीजने, तर 20 रुपीज प्रीमियम वरती आला. आणि हिचं बघा काय झालं, डिस्काउंट आहे, म्हणजे कमी झाले, शेअरची किंमत कमी झाली, म्हणजे मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी झालेली आहे. शेअरची किंमत मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी, म्हणजे शेअर डिस्काउंट वरती आहे. मग तो किती रुपीज डिस्काउंट वरती, तर इथं म्हणायचं 30 रुपीज डिस्काउंट वरती. आणि जर का सेम असेल, मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू सारखी असेल, तर शेअर कशावरती, पर वरती असं आपण म्हणायचं.
एक्झाम्पल आता हा चार्ट बघा, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. फेस व्हॅल्यू शेअर इज ऍट आणि मार्केट व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे आणि शेअर पर वरती आहे, तर मार्केट व्हॅल्यू काय असणार, सेम असणार आहे, म्हणजे 100 रुपीजच असणार आहे, एवढं लक्षात घ्या. इथे बघा शेअर प्रीमियम वरती आहे, मला फेस व्हॅल्यू दिली नाही, प्रीमियम वरती 500 रुपीज प्रीमियम, म्हणजे 500 रुपीज वाढलेली आहे शेअरची किंमत, मार्केट व्हॅल्यू पेक्षा 500 ने वाढले आणि ती वाढून 575 दिले झालेली आहे. म्हणजे 575 मध्ये किती, 500 मध्ये किती म्हणजे कुठल्या नंबरमध्ये ऍड केल्यानंतर, कुठल्या नंबरमध्ये 500 ऍड केल्यानंतर 575 आन्सर मिळेल, तर 75 मध्ये. म्हणजे इथं जर तुम्ही 75 घेतलं तुमची मार्केट व्हॅल्यू, तर 75 रुपीज मध्ये 500 वाढले तर 575 येईल. म्हणजे याचा अर्थ इथं मार्केट व्हॅल्यू 75 असणार आहे. शेअरची किंमत बघा, मार्केट फेस व्हॅल्यू सॉरी इथे फेस व्हॅल्यू 75 असणार आहे, मार्केट व्हॅल्यू 575 आहे. ओके. आता इथं फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेले 10 रुपीज आणि मार्केट व्हॅल्यू दिले 5 रुपीज. म्हणजे आता इथं 10 रुपीज जी तुमची फेस व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू 5 रुपीज आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू कमी झाले. किती रुपयाने कमी झाले, 5 रुपीजने कमी झाले. मग इथं याच्या डिस्काउंट वरती सेट. शेअर कशावरती आला, डिस्काउंट. किती रुपये डिस्काउंट, 5 रुपीज, संपला विषय. ज्या वेळेस फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त असते, तेव्हा शेअर जो आहे तो प्रीमियम वरती असतो. ज्या वेळेस तुमची फेस व्हॅल्यू पेक्षा मार्केट व्हॅल्यू कमी असते, तेव्हा शेअर डिस्काउंट वरती असतो आणि फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू सारखी असते, तेव्हा तुमचा शेअर पर वरती असतो, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा जो मुद्दा आहे, पुढचा क्वेश्चन आता आपण समजून घेऊ. हा बघा प्रश्न, याच्यामध्ये काय, जोसेफ परचेस फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. तर त्या जोसेफची टोटल इन्व्हेस्टमेंट आपण काढू. बघा कंपनी ए साठी त्यांनी 200 शेअर्स घेतलेत, फेस व्हॅल्यू 2 रुपीज, शेअर प्रीमियम वरती 8 रुपीज, 18 रुपीजने. कंपनी बी 45 शेअर्स घेतलेत, मार्केट व्हॅल्यू 500 आहे. कंपनी सी एकच शेअर घेतलाय, मार्केट व्हॅल्यू 10,548. तर कंपनी ए बी सी आहे. फेस व्हॅल्यू, कंपनी ए ची फेस व्हॅल्यू 2 रुपीज दिले, इथं लिहा 2 रुपीज. शेअर इज ऍट कशावरती, प्रीमियम वरती, प्रीमियम वरती शेअर, किती रुपीज प्रीमियम वरती, 18 रुपीज, 18 रुपीज. मग 2 रुपीज फेस व्हॅल्यू आहे, शेअर प्रीमियम वरती, म्हणजे शेअरची व्हॅल्यू वाढलेली आहे, किती रुपीजने वाढले, 18 रुपीजने. 18 रुपीजने वाढले, मग मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे, 2 + 18 20 रुपीज, मार्केट व्हॅल्यू 20 रुपीज. आणि नंबर ऑफ शेअर्स, किती शेअर्स घेतलेत, 40, किती शेअर्स घेतलेत, 200 शेअर्स घेतलेत, माहिती लिहा 200 शेअर्स. मग अमाऊंट किती झाली बाबा, बघा कधीही शेअर विकत घेतला जातो किंवा परचेस केला जातो किंवा तो विकला जातो, सोल्ड आउट केला जातो, तो मार्केट व्हॅल्यू वरती. मग रुपीज किती, 200 इंटू 20, 2 2 जा 4, म्हणजे किती झाले बाबा, 4000. किती अमाऊंट झाली, 4000 रुपीज ही इन्व्हेस्टमेंट, किंवा तिथे इन्व्हेस्टमेंट लिहा. कंपनी बी साठी बघा 45 शेअर्स आहेत, मार्केट व्हॅल्यू 500. इथं फेस व्हॅल्यू दिली नाही, मार्केट व्हॅल्यू काय बाबा, रुपीज 500. आणि किती शेअर्स घेतलेत बाबा, 45 शेअर्स घेतलेत. मग आता इथं इन्व्हेस्टमेंट किती झाली, 500 इंटू 45. चला एक काम करा, 45 इंटू 5 करा, 5 5 जा 25, 2 आले, 5 4 जा 20 + 2 22, आणि हे 500 आहे म्हणून 2 झिरो वाढवले, 22,500. काय झालं, रुपीज 22,500 एवढी झाली इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर कंपनी सी एकच शेअर आहे आणि मार्केट व्हॅल्यू 10,540. फेस व्हॅल्यूचा काय विषय नाही, मार्केट व्हॅल्यू रुपीज 10,540, एकच शेअर आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती, एवढीच झाली, रुपीज 10,540. आता टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला विचारले, मग इथं टोटल इन्व्हेस्टमेंट इथे येईल. मग या सगळ्यांची सम करा. पहिलं बघा लिहा 22,500, त्याच्यानंतर 10,540 लिहा आणि त्याच्यानंतर 4,000, 1 2 3. किती येते बघा, हा 0, हा 4, 5 + 5 10 चे 0 1 आला, 4 5 6 7 झाला आणि 2 आणि 1 झाला 3. आता 37,040 रुपीज, 37,040 रुपीज एवढी त्या आपल्या भावाची इन्व्हेस्टमेंट झाली. तर अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊयात. बघा पुढचा पॉइंट आहे. आता इथं रेट ऑफ रिटर्न काढण्याच्या अगोदर मला हा प्रश्न घ्यायचा. हा प्रश्न झाला ना, याच्यानंतर आपण तो रेट ऑफ रिटर्नचा प्रश्न बघू तो सोपा आहे. श्रीमती देशपांडे परचेस शेअर ऑफ फेस व्हॅल्यू 5 ॲट अ प्रीमियम 20 रुपीज. हाऊ मेनी शेअर विल शी गेट फॉर 20,000 रुपीज. तिची इन्व्हेस्टमेंट 20,000 रुपीज आहे, तर तिने किती शेअर्स घेतले असतील ते आपल्याला काढायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती दिली बाबा, रुपीज 5. आणि शेअर कशावरती, प्रीमियम वरती, प्रीमियम 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 वरती शेअर, किती रुपये प्रीमियम वरती, तर रुपीज 20.
₹20 प्रीमियम वरती. मग शेअरची मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे बाबा? 5 + 20 ₹25. ₹25 ही मार्केट व्हॅल्यू असणार आहे. कारण फेस व्हॅल्यू ₹2 आहे आणि त्या ₹5 आहे आणि तो प्रीमियम वरती आहे. म्हणजे वाढलेली आहे व्हॅल्यू. किती रुपीजने वाढले शेअरची व्हॅल्यू? ₹20 मग ₹20 वाढली म्हणजे 5 + 20 25. मार्केट व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे असणार आहे 25. आता इन्व्हेस्टमेंट किती आहे बाबा? इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला दिलेली आहे ती आपल्याला दिली ₹20,000. 20,000. आता मला त्यांनी काय विचारलंय, की बाबा तिने किती शेअर्स विकत घेतले असतील. मग आता नंबर ऑफ शेअर्स मला जर काढायचे झाले, नंबर ऑफ शेअर्सची बाबा गेट. तर तिला किती शेअर्स मिळाले तर ते काढण्यासाठी तुम्ही लिहायचं इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. आता इन्व्हेस्टमेंट किती? 20,000 डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू किती? 25. बरोबर ना? इन्व्हेस्टमेंट 20,000 डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू किती? 25. आता 25 ने मला डिवाइड करायचंय 20,000 ला. आता बघा 25 8 जा 200. बरोबर? 200 मधून 200 गेले 0 आणि हे वरचे 2 0 इथे लिहून टाका. किती झाले बाबा? 800. मग इथं 800 शेअर्स म्हणजे शेवटी उत्तर लिहायचं बाबा 800 शेअर विल शी गेट फॉर ₹20,000 म्हणजे ₹20,000 मध्ये तिला 800 शेअर्स येतील. एकदम साधा, सोपा, सिंपल क्वेश्चन्स आहे. आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न, की जो प्रश्न 100% परीक्षेला येतो आणि 3 मार्काला येतो. तो म्हणजे रेट ऑफ रिटर्न. मित्रांनो, रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आता रेट ऑफ रिटर्न काढायचा एक फॉर्म्युला आहे. रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय? डिव्हिडंड, टोटल डिव्हिडंड अपॉन इन्व्हेस्टमेंट, टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100. म्हणजे मला जर का रेट ऑफ रिटर्न काढायचा असेल तर मला पहिले डिव्हिडंड काढावं लागेल टोटल आणि टोटल इन्व्हेस्टमेंट काढावे लागेल आणि नंतर इंटू 100 तर आपल्याकडे आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या काय काय दिलंय. अमोल परचेस 50 शेअर्स. मग आता इथं बघा नंबर ऑफ शेअर्स लिहून टाका. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लगेच लिहून टाकायच्या. डोक्याला ताप नाही. इज इक्वल टू 50. 50 शेअर्स आहेत त्याच्याकडे. ऑफ फेस व्हॅल्यू इज ₹100. आता याची फेस व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे आहे ₹100. फेस व्हॅल्यू ₹100. ओके, ₹100. आणि याच्यामध्ये व्हेन द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर वॉज ₹80. आता याची मार्केट व्हॅल्यू जी आहे आपल्याकडे ₹80 आहे. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹80. ओके, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आपल्याला काय दिलंय? शेअरची जी मार्केट फेस व्हॅल्यू जी आहे ती ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू जी आहे ती ₹80. इथं आणि शेअरची संख्या जी आहे टोटल नंबर ऑफ शेअर 50. इथं लक्षात घ्यायचं, डिव्हिडंड जो आहे तो कधीही फेस व्हॅल्यू वरती काढला जातो आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मार्केट व्हॅल्यू वरती काढली जाते. आता आपण काय करू? टोटल इन्व्हेस्टमेंट. आता याची इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर्स. इथं लिहा मार्केट व्हॅल्यू इंटू शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स. आता मार्केट व्हॅल्यू किती बाबा? ₹80 आहे आणि नंबर ऑफ शेअर किती? ₹50 आहे. 8 5 40 म्हणजे रुपीज किती झाले बाबा? ₹4,000. आता ₹4,000 काय झाले बाबा? ही झाली इन्व्हेस्टमेंट. आता मला डिव्हिडंड काढायचा आहे. आता डिव्हिडंड काढत असताना तो कधीही तुमच्या फेस व्हॅल्यूवर काढतो. आता बघा डिव्हिडंड ऑन इच शेअर. बघा डिव्हिडंड, रेट ऑफ डिव्हिडंड बघा काय दिलाय? रेट ऑफ डिव्हिडंड दिला आहे तिथं. रेट ऑफ डिव्हिडंड काय दिलं बाबा? अ कंपनी गिव्ह 20% डिव्हिडंड. 20%. मग बघा डिव्हिडंड ऑन इच शेअर. एका शेअर वरचा डिव्हिडंड किती बाबा? डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यू वरती काढला जातो. फेस व्हॅल्यू किती बाबा? आपल्याला दिली ₹100 किंवा लिहा फेस व्हॅल्यू इंटू 20%. फेस व्हॅल्यू माझ्याकडे 100 इंटू 20% म्हणजे इंटू 20 आपण मी करणार 100. आता हे 100 गेले किती राहिले बाबा? ₹20. म्हणजे या ठिकाणी एका शेअर वरती ₹20 इतका डिव्हिडंड मिळणार आहे. मग आता टोटल शेअर्स किती? 50 शेअर्स. बरोबर. मग आता इथे लिहा टोटल डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू काय बाबा? नंबर ऑफ शेअर्स इंटू डिव्हिडंड ऑन इच शेअर. नंबर ऑफ शेअर किती? 50 आहेत आणि एका शेअरवरचा डिव्हिडंड आहे 20. 50 इंटू 20 जर केलं तर माझ्याकडे काय आन्सर मिळणार आहे? ₹1000. तर अशा प्रकारे मी डिव्हिडंड काढला. आता रेट ऑफ रिटर्न आपल्याला काढायचा आहे. मेन आपला टार्गेट आहे रेट ऑफ रिटर्न. मग इथं लिहायचं रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट.
इंटू 100. बघा आता या ठिकाणी टोटल डिव्हिडंड किती 1000. टोटल डिव्हिडंड आपल्याकडे 1000 आहे. आपण इन्व्हेस्टमेंट किती आहे बाबा 4000. इन्व्हेस्टमेंट लिहिली 4000 इंटू आपले 100. बघा 1 2 झिरो गेले, हा एक आणि हा एक झिरो गेला. 100/4, 100 ला 4 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे आन्सर येतं 25, म्हणजे 25% आला. रेट ऑफ रिटर्न 25% आणि रेट ऑफ रिटर्न वरती प्रश्न दरवर्षी येत जातो. त्यामुळे रेट ऑफ रिटर्न जो आहे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे. रेट ऑफ रिटर्नचा अभ्यास जरा नीट करा या प्रकारच्या एक्झाम्पलचा. ओके, आता पुढे जाऊयात. पुढचे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघू. बघा हा झाला, हा पण झाला. आता हा बघा, इथं हा प्रश्न जो आपण बघणार आहोत हा आणि याच्या नंतरचा हा पण खूप महत्वाचा आहे. या प्रश्नात काय की मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर, मार्केट व्हॅल्यू बघा काय दिले, मार्केट ऑफ शेअर व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200 रुपीज. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर इफ द ब्रोकरेज रेट, बघा रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज आपल्याला दिलेला आहे 0.3%. ओके, देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. शेअर मला परचेस करायचा आहे. मित्रा लक्षात घ्या, पहिली गोष्ट मला जर शेअर परचेस करायचा असेल तर मार्केट व्हॅल्यू 200 रुपीज आहे. मला 200 रुपीज द्यावेच लागणार आहे. 200 रुपीज मला द्यायचेच आहेत शेअर परचेस करताना. प्लस त्या 200 रुपीज सोबत मला त्याचा ब्रोकरेज पण द्यावा लागणार आहे. प्लस ब्रोकरेज. लक्षात घ्या, म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. परचेस व्हॅल्यू, परचेस करायचा आहे, परचेस व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. ओके, लक्षात घ्या. तर आता आपण पहिला ब्रोकरेज आता आपण काढू. ब्रोकरेज, ब्रोकरेज काय झाला 0.3%. 200 रुपीज वरती 0.3% म्हणजे 0.3 अपॉन 100. झिरो गेले, झिरो गेले. काय झालं 2 इंटू 0.3, 2 3 जा 6 म्हणजे रुपीज आलं 0.6. 0.6 रुपीज झाला ब्रोकरेज. आता आपल्याला विचारले परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू ब्रोकरेज. ब्रोकरेज प्लस, सॉरी इथे वाटलंच तर लिहा मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू किती 200, बरोबर. मार्केट व्हॅल्यू आहे 200 आणि प्लस ब्रोकरेज किती आला 0.6. 200 प्लस 0.6 किती झालं बाबा रुपीज 200.6. असं आम्हाला आन्सर काढता आला पाहिजे. एकदम सिंपल साधा विषय मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करता येऊ शकतो. हा प्रश्न जो आहे परचेस व्हॅल्यू किंवा सेलिंग प्राइस या दोघांपैकी, सेलिंग व्हॅल्यू सोल्ड व्हॅल्यू वगैरे असेल, दोघांपैकी एक क्वेश्चन होता. हा एक क्वेश्चन किंवा हा प्रश्न कधी कधी फक्त त्याच्यावरचा ब्रोकरेजच काढायला सांगितलं जाईल, कारण एका वर्षी फक्त ब्रोकरेज काढा असाच प्रश्न होता. आता इथं मला काय विचारलंय, व्हॉट इज द अमाऊंट रिसीव्ह आफ्टर सेल. बघा सेलिंग व्हॅल्यू असेल त्याची तर ती कशी काढायची बघा. या ठिकाणी आता आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट, अ शेअर इज सोल्ड फॉर अ मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू 1000 रुपीज. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू 1000 रुपीज. रुपीज 1000, बरोबर. ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज काय बाबा, रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज, रेट ऑफ ब्रोकरेज आपल्याला दिलेला आहे 0.1%. आणि मग आता ब्रोकरेज पहिला काढून घ्या. ब्रोकरेज किती बाबा 1000 रुपीज वर 1% म्हणजे इंटू 0.1 अपॉन 100. 0.1%. हे 100 गेले, हे 2 झिरो गेले, म्हणजे काय झालं 10 इंटू 0.1 केलं तर माझ्याकडे किती येईल 1 रुपीज. रुपीज 1. आता विषय काय माहितीये का, हा जर का मी सेल केला, माझ्याकडे 1000 रुपीजचा एक शेअर होता, तो मी सेल केला. सेल केल्यानंतर मला किती रुपीज मिळणार आहे 1000 रुपीज मला मिळाले. तो सेल केला, सेल केल्यानंतर मला 1000 रुपीज मिळाले आणि या 1000 रुपीज मधून मला ब्रोकरेज द्यावा लागणार आहे. ज्याच्या मार्फत हा शेअर विकला गेलेला आहे त्याला मला ब्रोकरेज द्यावा लागणार आहे. 1 रुपया त्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे या 1000 मधून माझा 1 रुपया मायनस होईल. किती राहिले 999. असं माझा आन्सर येईल. मग इथं लिहायचं अमाऊंट, बघा अमाऊंट जो प्रश्न विचारलाय तसं अमाऊंट रिसिव्ड, रिसिव्ड आफ्टर द सेल, द सेल इज इक्वल टू, आफ्टर द सेल सेलिंग केल्यानंतर काय अमाऊंट मिळणार आहे की मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. इथे लिहायचं मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज. मार्केट व्हॅल्यू आपल्याकडे आहे रुपीज 1000.
मायनस ब्रोकरेज आहे 1 रुपीज, मग किती रुपीज राहिले 999. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. मगाचा आणि हा हे दोन जे प्रश्न आहेत त्या दोघांपैकी एखादा प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेला येत राहतो. ओके, या प्रश्नाची तयारी करायची आहे. आता पुढचा एक प्रश्न बघा, पुढचे काय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये हा एक प्रश्न बघा इथं ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स असेल हा बघा. इथं काय इथं मला विचारलंय फिल इन द ब्लँक्स गिवन इन द कॉन्ट्रॅक्ट नोट ऑफ सेल परचेस ऑफ शेअर. बी म्हणजे शेअर बाय केलेला आहे, येस म्हणजे शेअर सेल केलेला आहे. आता जसा प्रश्न बघितला तसाच बघा. आता समजा जर का मी शेअर बाय केला, विकत घेतला, विकत घेतल्यानंतर मला बघा या ठिकाणी शेअर किती 100 शेअर बाय केले. एका शेअरची व्हॅल्यू 45 रुपीज आहे. तर मला सांगा टोटल किती, या सगळ्यांची किती झाली, टोटल किती झाली बाबा 4500. टोटल किती झाली बाबा 4500. कारण एका शेअरची व्हॅल्यू 45 आहे मार्केट व्हॅल्यू आणि नंबर ऑफ शेअर 100 आहे. तर टोटल व्हॅल्यू किती 45 इंटू 100 टोटल व्हॅल्यू. कारण टोटल व्हॅल्यू किंवा इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आपण कशी करतो, मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर. मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर 4500. ब्रोकरेज 0.2 आहे. आता बघा या ठिकाणी आपण 0.2% कशावरती ब्रोकरेज 4500 वरती 0.2 म्हणजे इंटू 0.2 अपॉन 100. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. 45 इंटू 2 जर केलं तर तुमच्याकडे 90 येतं आणि एक नंबर सोडून इकडे आलं तर माझ्याकडे 9 रुपीज आला. काय आला, किती आला ब्रोकरेज ₹9. मग इथे लिहायचं ₹9 काय झाला तुमचा ब्रोकरेज. ठीक आहे. आता पुढे काय दिलंय सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता या ब्रोकरेज वरती पण सीजीएसटी आणि एसजीएसटी असणार आहे. मग आता बघा सीजीएसटी जर तुम्ही बघितलं तर या ब्रोकरेज वरती म्हणजे 9 रुपीज वरती सीजीएसटी किती पर्सेंट 9%. 9 रुपीज वर 9% म्हणजे काय इंटू 9 अपॉन 100 करा. आता बघा 9 9 जा 81. 81 अपॉन 100. 81 अपॉन 100 केलं तर 0.81 तुमच्याकडे रुपीज येणार. 0.81. मग इथे लिहायचं रुपीज 0.81. सीजीएसटी पण किती आली रुपीज 0.81. आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर हे लक्षात आलं तर हे बाकीचं मी रफ करतो. आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे किती, मी शेअर ज्यावेळेस विकत घेतो, ज्यावेळेस तो बाय करतो, इथं बाय करायचा, बाय करताना मला 4500 रुपीज तर द्यावेच लागणार आहे ज्याच्याकडून मी बाय केला त्याला, प्लस मला हा ब्रोकरेज पण द्यावा लागणार आणि या ब्रोकरेजवरचा सीजीएसटी आणि एसजीएसटी सुद्धा मला द्यावा लागणार आहे. म्हणजे मला 4500 रुपीज द्यायचेच आहेत, प्लस मला 9 रुपीज द्यायचे आहेत आणि प्लस मला 0.81 आणि 0.81 किती झालं 0.81 प्लस 0.81 म्हणजे किती झालं 1.62 म्हणजे मला 1.62 रुपीज पण द्यायचे आहेत. मग आता ही टोटल अमाऊंट किती जाईल, इथं 0.000. आता टोटल अमाऊंट बघा किती होते, हा 2 हा 6 आपल्या जागेवर, 9 प्लस 1 10 चे 0 1 आला, हा 1 आपल्या जागेवर, 5 आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर, 4510.62. मग इथं तुम्ही लिहू शकता 4510.62 रुपीज हे माझा आन्सर आला. तर अशा प्रकारे हा चार्ट आपण कंप्लीट करू शकतो सेल बाय करत असताना. आता इथे बघा, इथे सेल सोल्ड केलाय, येस म्हणजे विकून टाकलेला आहे. सोल्ड केल्यामुळे काय होईल बाबा, टोटल व्हॅल्यू 30, मार्केट व्हॅल्यू इंटू नंबर ऑफ शेअर. आता 200 इंटू 75, 75 टू चा किती होतात 150 आणि या 200 वरचे 2 शून्य घ्या म्हणजे 15,000. म्हणजे इथे किती येईल आन्सर बाबा 15,000 रुपीज. याची जी टोटल व्हॅल्यू 50,000 रुपीज. आता हा मला काय करायचा, सोल्ड करायचा. आता पहिली गोष्ट याच्यावरचा ब्रोकरेज 9% 0.2% आहे. बघा ब्रोकरेज आपण काढू आता. ब्रोकरेज जो आहे तो 15,000 रुपीज वरती 0.2% 0.2 अपॉन 100 हे 2 आणि हे 2 झिरो गेले. 152 चा आपल्याकडे किती आता 300, एक घर सोडून पॉईंट म्हणजे 30. इथं किती आला बाबा 30 रुपीज. मग इथं लिहायचं ₹30 काय झाला बाबा आपल्याकडे हा ब्रोकरेज. आता या ब्रोकरेज वरती 9% सीजीएसटी. आता सीजीएसटी किती बाबा 9% म्हणजे 30 रुपीज वरती 9% म्हणजे इंटू 30 अपॉन 9 अपॉन 30 इंटू 9 अपॉन 100. आता 9 3 जा 27 म्हणजे 270 अपॉन 100. 100 ने डिवाइड केलं तर 2.70 म्हणजे रुपीज 2.70 रुपीज आपल्याकडे आला सीजीएसटी. सीजीएसटी 2.70 आहे तर एसजीएसटी सुद्धा रुपीज आपल्याकडे 2.70 असणार आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर याच्यानंतर पुढचा पॉईंट काय बाबा, दोन्हीकडे आपल्याकडे 2.70 आलं. आता टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर्स, आता या शेअर्सची मला काय करायचे, टोटल व्हॅल्यू काढायचे. टोटल व्हॅल्यू किती असणार आहे बघा, या शेअरचा जर तुम्ही विचार केला तर या शेअरची जी टोटल व्हॅल्यू, बरोबर, टोटल व्हॅल्यू आपल्याकडे 15,000 रुपीज आहे. आता शेअर जो आहे तो काय केला बाबा मी विकलेला आहे, शेअर मी सेल केलेला आहे.
सेल केल्यानंतर मला 50,000 रुपीज मिळणार आहे. 50,000 रुपीज मला मिळाले. पण या मिळालेल्या 50,000 रुपीज मधून मला ब्रोकरेज द्यायचा आहे, तो मायनस करावा लागेल. मला सीजीएसटी द्यायचा आहे, तो मायनस करावा लागणार. मला एसजीएसटी द्यायचा आहे, तो मायनस करावा लागणार. म्हणजे या सगळ्या गोष्टी मायनस कराव्या लागणार. काय-काय मायनस करावं लागणार आहे? 30 प्लस 2.70 प्लस 2.70 हे सगळं मायनस करावं लागणार आहे. इथं 0 आला, 7 प्लस 7 14 पॉइंट घेतला 1 आला. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि एक 5 झाला आणि इथं 3. म्हणजे मला 35.40 रुपीज मायनस करायचे. कशावरून? 50,000 मधून. मग आता आपण काय करू इथं 50,000 मधून 50,000 मधून 35.40 रुपीज मायनस करा. हे 2 झिरो. झिरोतून झिरो गेले 0. 10 मधून आपण 4 गेले. कारण झिरोतून 4 जात नाही. 10 मधून 4 गेले 6 राहिले. परत इथे एक घेतला. परत 10 मधून 5 आणि 6 गेले 4 राहिले. इथे एक घेतला. परत 10 मधून 3 आणि 1 4 गेले 6 राहिले. परत 10 मधून 1 गेला 9 राहिला आणि 5 मधून 1 गेला 4 राहिला आणि इथे एक. 14,964.60 रुपीज म्हणजे 14,964.60 रुपीज एवढे पैसे आपल्याला हा शेअर सेल केल्यानंतर मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर पटकन तुम्ही घ्या. याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. प्रत्येक प्रश्न मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. फक्त एक रिक्वेस्ट आहे. बरीच मुलं या ठिकाणी नवीन आहेत. जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. आता बघा 14,964.60 बरोबर आहे आणि पहिल्याचं 4510.62 चला आन्सर एकदा चेक करत होतो बरोबर आहे का? आता आणखी एक क्वेश्चन याच्यामध्ये आपण घेऊयात बघूयात. तर मला असं वाटतंय आणखी क्वेश्चन आहेत काही, पण ते सगळे क्वेश्चन जे आहेत ते 4 मार्काचे आहेत. आता हे 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आपल्या हॉट्स क्वेश्चनच्या एका सीरीजमध्ये घेणार आहोत. हॉट्स क्वेश्चनची एक स्पेशल सीरीज सगळ्या चॅप्टर्सची असणार आहे. म्हणजे सगळ्याच चॅप्टरचे हॉट्स क्वेश्चन्स एकाच व्हिडिओमध्ये असेल. ती आपण शेवटची जी आपली स्टॅटिस्टिक्सची व्हिडिओ एकदा झाली, स्टॅटिस्टिक्सचं लेक्चर झालं, की त्याच्यानंतर हॉट्स प्रश्नांची एक पूर्ण एक लेक्चर आपलं असणार आहे 2-3 तासाचं हॉट्स प्रश्नावरती. मग पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत जे काही इम्पॉर्टंट हॉट्स क्वेश्चन आहेत, त्या सगळे हॉट्स क्वेश्चन तिथं असणार आहेत. 4 मार्क्सचे. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.